धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। स्वर्गवासी कॉम्रेड मदनलाल परदेशी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन। धुळे येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या कार्यालयात ज्येष्ठ नेते स्वर्गवासी कॉम्रेड मदनलाल परदेशी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली। कार्यक्रमात त्यांच्या सामाजिक, शेतकरी व कामगार चळवळीतील योगदानाचा उजाळा देण्यात आला। आयुष्यभर सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारे, तत्वनिष्ठ आणि संघटन बांधणीवर भर देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असल्याचे वक्त्यांनी सांगितले। यावेळी जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड वसंतराव पाटील, ॲडव्होकेट कॉम्रेड हिरालाल परदेशी, राज्याध्यक्ष किसान सभा महाराष्ट्र राज्य कॉम्रेड साहेबराव पाटील, कॉम्रेड पोपटराव चौधरी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड LR राव, ॲडव्होकेट सचिन थोरात, ॲडव्होकेट कंवरलाल कोळी आदी उपस्थित होते। शेवटी उपस्थितांनी त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याला पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। आणि याचं काम व्यवस्थित ठेवण्याचं काम आज रोजी आपण सगळ्यांनी घ्यावं आणि त्याचा विचार आपण पुढे न्यावा अशी मी युनिटीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आपणास आज नानांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी करीत आहोत। नानांबरोबर मी गेल्या 10 वर्ष काम केले आणि नानांपासून भरपूर आम्ही काही शिकलो। कोर्ट कचेरीचे जे कामं असायची, नोटीस कशी द्यायची, दर मंगळवारी मी नानांसोबत राहायचो। परंतु जे नानांचं निधन झालं त्या दिवशी आम्ही एक SD महामंडळाचं संप धरणे आंदोलन, त्या धरणे आंदोलन असताना हिरालाल परदेशी यांचा फोन आला, तू कुठे? आणि नानांचा आज झाला। तात्काळ मी आणि पोपटराव चौधरी आम्ही दोघंजण तिथे निघालो आणि बघितलं तर नाना गेले। परंतु नाना असं गेले नाही, पण झोपल्यासारखं झोपलेले असं आम्हाला वाटायचं। आणि गोपाल जे पत्रकार होते, गोपाल मारवडे हे रडत होते। आम्ही बघितलं आणि आम्ही आमचं मन सुनलं। नाना हे धराडीचे कम्युनिस्ट होते, त्यांनी सर्व वर्गांना न्याय दिला। नाहीरे वर्गाचे ते पाईप होते आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं त्याच्यामध्ये धमक होती आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कॉम्रेड हिरालाल परदेशी हे कार्य करत आहे आणि त्याचं काम जोमानं चालू आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।